बावनकुळे साहेबांनी घराची आणि शेतीची लाखो प्रकरणं मार्गी लावण्यासाठी आता अधिकाराचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता या निर्णयामध्ये नेमकं काय आहे किंवा काय माहिती आपण जाणून घेऊया। शर्तभंग प्रकरणामध्ये महसूल मंत्र्यांचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता सर्वसामान्यांना वर्षानुवर्ष मंत्रालयात खेटे घालण्याची गरज पडणार नाही। त्याचबरोबर जसे की शेती व घरांची जी काही खूप सारी प्रकरणे आहेत, लाखो प्रकरणे आहेत, मार्गी लावण्यासाठी आता मोठी मदत या ठिकाणी होणार आहे। तसंच महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना स्वतःचे अधिकार दिले असून अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे। तर एकंदरीतच शेतीचं किंवा घराचं जे काही प्रकरण असेल ते लवकरात लवकर त्याचा निर्णय नाही लागत आणि आपल्याला मात्र त्या ठिकाणी खेटे घालावे लागतात। या निर्णयामुळे नक्की कशा प्रकारे फायदा होतो ते बघणं गरजेचं आहे। तर तुमच्यासोबत असं काही एखादं प्रकरण झालं असेल किंवा त्याचा जो काही अनुभव आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।